नमस्कार. प्राध्यापक सुहास पाटील, राज्य प्रवक्ते, रयत क्रांती संघटना. 30 मार्च 2022 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कृषी सिंचनाच्या ज्या खाजगी उपसा सिंचन योजना आहेत त्यावरील पाणीपट्टी वाढीव आकारणी करण्याबाबतचा एक निर्णय घेतला. त्यानंतर 23 नोव्हेंबर 2022 ला महाराष्ट्र जलसंपदा नियमन प्राधिकरण मुंबई यांच्या निर्णयानुसार शासनाने शेतकऱ्यांना वाढीव पाणीपट्टीचे दर आकारण्याबाबतीत निर्णय घेऊन ते दर 1 जुलै 2023 पासून अवलंबण्यात आलेले आहेत. खरं तर महाराष्ट्रात शेतकरी हा आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आणि अशा असताना पाणीपट्टीचे दर हे कितीपट असावेत या बाबतीत सुद्धा या अधिकाऱ्यांनी ना बघितलं ना लोकप्रतिनिधींनी याकडे बघितलं आणि आज पाणीपट्टीचे दर हे 12 पट वाढवण्यात आलेले आहेत. या पाणीपट्टीच्या दराच्या बाबतीत ऊस आणि केळीचा पूर्वीचा पाणीपट्टीचा वार्षिक आकारणी जी पाणीपट्टी होती ती 732 रुपये होती. त्याऐवजी आता शेतकऱ्याला 9,072 रुपये म्हणजे 12 पट ऊस आणि केळीला पाणीपट्टी द्यावी लागेल. तसेच फळबागांसाठी पूर्वीची जुनी पाणीपट्टी ही 585 रुपये 60 पैसे होती. त्याऐवजी आता नवीन वाढीव पाणीपट्टी ही 6,825 रुपये झालेली आहे. अन्नधान्य आणि कडधान्य त्यामध्ये तूर, बाजरी, मका, खरीपाची सर्व पिकं, भुईमुग असेल, मका असेल, हिरवळीची पिकं असतील, याची पाणीपट्टीची आकारणी जी होती 146 रुपये होती. त्याऐवजी नवीन वाढीव दरानुसार 2880 रुपये पाणीपट्टी झालेली आहे. आज अधिवेशन चालू आहे. अधिवेशनामध्ये ही वाढीव पाणीपट्टीची जे आकारणीचं दरपत्रक आहे हे लागलीच या महायुतीच्या सरकारने रद्द केलं पाहिजे. कारण का शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकऱ्याला ही पाणीपट्टी भरणं आज कदापिही शक्य नाही. या बाबतीत मी पाठीमागच्या वर्षी जलसंपदा नियामक मंडळाचे कार्यकारी संचालक श्रीयुत अतुल कपोले साहेबांकडे मी स्वतः जाऊन ह्या पाणीपट्टी वाढलेली आहे ती रद्द करण्याविषयी पाठपुरावा केलेला आहे. असं असताना आज आपल्या माढा विधानसभेचे प्रतिनिधींनी याविषयी भाष्य करून ही पाणीपट्टी खऱ्या अर्थानं रद्द केली पाहिजे याविषयी आपण ठोस भूमिका घ्यायला पाहिजे. परंतु आपण कारखाना आणि रस्त्यांची शासनाने मंजूर केलेली रस्त्यांची कामं याचे नारळ फोडण्यातच मशगूल आहात. म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या माहितीसाठी मी हे या बाबतीत सांगू इच्छितो की सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी सुद्धा एक जागे व्हा आणि आपणाला शासन कशा पद्धतीनं पिळवणूक करत आहे याविषयी आपले लोकप्रतिनिधी त्या विरोधात कधी आवाज उठवतात का या विषयावर सुद्धा आपण आत्मचिंतन करायला पाहिजे. ही भूमिका या माध्यमातून मी आज आपणासमोर सांगतो आणि या माढा विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी ही वाढलेली जी पाणीपट्टी आहे ही पाणीपट्टी रद्द करण्याविषयी या पावसाळी अधिवेशनातच आपण ठोस भूमिका घ्या हेही मी त्यांना आवर्जून सांगतो, विनंती करतो. धन्यवाद.